नमस्कार, सविस्तर वृत्त पाहणारच आहोत. त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. गरिबांना मिळणाऱ्या योजना बंद केल्याचा संजय राऊत यांचा आरोप. बीडमध्ये MIDC सुरू करा, आमदार संदीप क्षीरसागर यांची विधानसभेमध्ये मागणी. मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांनी घेतली नितेश राणे यांची भेट. आणि होळीसाठी 11,000 मुंबई पोलीस सज्ज. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज झालं असून सरकार लाडक्या बहिणींसारख्या गरिबांना मिळणाऱ्या योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनांसारख्या गरिबांना मिळणाऱ्या योजना बंद करून सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडले. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं आणि निवडणुकांमध्ये मतं विकत घेणं हा महायुतीचाच उद्योग असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्यात पंचतारांकित MIDC निर्माण करा या मागणीसाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलाय. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी युवकांना रोजगार देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी MIDC सुरू करा अशी मागणी विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे केली आहे. मी यावेळेस दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर MIDCचा एक नवीन प्रस्ताव आपल्या कानावरती टाकला आणि आपण सुद्धा सूचना केल्या आणि सर्वे करण्यासाठी अधिकारी सुद्धा मुंबईवरून MIDCचे बीड जिल्ह्यामध्ये आले. MIDC करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय की जागा त्याला लागते. दादा 200-250 एकर गायरान फ्लॅट जागा पूर्णपणे आहे तिथे. ते आपल्या आलेल्या सर्व जे काही सदस्य होते त्यांना पूर्णपणे दाखवली. तसेच दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी म्हणजे हायवेची सुद्धा त्याला कनेक्टिव्हिटी आहे, नॅशनल हायवेची दोन्ही बाजूनी त्या जागेनी. आणि तिसरी गोष्ट रेल्वे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय ही लवकर चालू होती. पाचवी गोष्ट पाणी सुद्धा त्या जागेच्या अवतीभोवती उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचं दादा की MIDC चालू करायची असेल तर जागा ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा उद्योजक तिथं आले पाहिजे. तर गेल्या 2-3 महिन्यापासून मोठ्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा आम्ही भेटलो, बोललो. ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या कनेक्टिव्हिटीच्या त्यांना सांगितल्या. तर त्यांनी सुद्धा इच्छा जाहीर केली आहे की बीड जिल्ह्यामध्ये येऊन आम्ही तिथं त्यांचे कारखाने उभे करायचे. दादा आपण आता बोलताना सांगितलं की लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. त्यासाठी दादा लोकांना रोजगार देणं, युवकांना रोजगार देणं हे फार गरजेचं आहे. मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाच्या वतीनं विकल्या जाणाऱ्या झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा निर्णय जाहीर केलाय. यानंतर जेजुरीकर ग्रामस्थांनी मल्हार नावाला विरोध केला. मात्र जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी या निर्णयाचं स्वागत करत काल रात्री 11 वाजता मुंबई येथे नितेश राणे यांना भेटून त्यांच्या निवासस्थानी या निर्णयाला पाठिंबा दिलाय. देवस्थानच्या भूमिकेनंतर आता जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. सुमारे 11,000 पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात करण्यात आला असून 1,800 अधिकारी आणि 9,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. कुणीही कायदा हातामध्ये घेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रदूषणामुळे दूषित झालेल्या मुळा, मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या निवारण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचं आश्वासन नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर KH गोविंदराज यांनी दिले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता
समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार गूढ आवाज येऊन परिसर हादरल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला भूकंप झाल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनानं या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली असता भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय. सुमारे 5:15 वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जो लगेच असलेले जो काही परिसर होते त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झालं असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्याला विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होती का. असं कुठलीही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेली नाही. या US आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठल्याही या प्रकारच्या सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरामध्ये अजिबात नाही होती. दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ATCला पण विचारलं की कुठलेही सॉनिक बूमसाठी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होती का, तर ते पण असा कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही आहे. स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारचे नुकसान यामध्ये झालेली आहे का. कुठल्याही प्रकारचे नुकसान पण झालेली नाही. फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळ्या लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे. आणि हे आपल्या प्रसार माध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्याची रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी असलेली ओळख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुमसर पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीत रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या भीमकाय ट्रेलरवर जप्तीची कारवाई करून मध्य प्रदेशातील रेती माफिया, घाट मॅनेजर तसेच गाडीच्या चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई खापा राष्ट्रीय महामार्गावरील काटेबामणी शिवारात करण्यात आली. या कारवाईत ट्रेलरसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील अवैध रेती महाराष्ट्रात खपवली जात असून त्याकरिता स्थानिक यंत्रणेला अर्थपूर्ण एंट्रीतून हाताळले जात असल्याची दबकी चर्चा सध्या सुरू झाली आहे. जवाहरनगर पोलिसांनी संगम खैरी येथील डोंगर भागातील निर्जन स्थळी गावठी दारू गाळणारी भट्टी उद्ध्वस्त केली आहे. यात पोलिसांनी सुमारे 18,93,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संगम खैरी बेट हे 3 नद्यांच्या संगमाजवळ व डोंगराच्या सानिध्यात असलेलं एक दुर्गम गाव आहे. या ठिकाणी हातभट्टीवर अवैधरित्या गावठी दारू गाळली जाते. जवाहरनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात दारू भट्टीसह मोहफूल, मातीचे मडके आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या धाडसत्राची चाहूल लागल्यामुळे भट्टी चालवणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना शहर स्वच्छतेवरून महापालिका ॲक्शन मोडवर आली असून कचरा जाळल्यास 5,000 रुपयांचा दंड करण्यात आलाय. प्लास्टिक पिशव्या वापरल्यास पहिल्यांदा 5,000, दुसऱ्यांदा 10,000 आणि तिसऱ्यांदा 25,000 रुपये दंड आकारण्याचा इशारा जालना महानगरपालिकेकडून देण्यात आलाय. लघुशंका केल्यास 100 तर उघड्यावर मांस विक्री केल्यास 1,000 रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती जालना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या महापालिकेच्या हद्दीत जे नागरिक राहतात त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. वेगवेगळे रोगराई वगैरे पसरू शकतात आणि आपण लोकांना सांगून थकलो आहे की बाबा रे असं करू नका. आपण त्यांना रिक्वेस्ट करून पण झालेली आहे, पण लोकांमध्ये अजून पण त्याबद्दल जागृती नाहीये किंवा आपण हे नाही केलं पाहिजे की असा विचार दिसत नाहीये. म्हणून नाईलाजाने आपल्याला महापालिकेला आपल्याकडे जे शासन निर्णय आहेत आणि जे कायदे आहेत त्यानुसार आपण काही ज्या गोष्टी केल्या जातात, म्हणजे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी समजा घाण टाकली जाते किंवा थुंकलं जातं किंवा प्लॅस्टिकचा वापर केला जातो, प्लॅस्टिक जाळलं जातो. तसंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MSW रूल्स प्रमाणे आपण जो कचरा घरी किंवा दुकानात किंवा आपल्या सोसायटीमध्ये तयार होतो तो वेगवेगळा करून ओला आणि सुका असा आपण आपल्या येणाऱ्या घंटागाड्यांना दिला पाहिजे. तसा दिला जात नाही. अशा सर्व गोष्टींमुळे आपण काही दंडात्मक कारवाई करत आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बनोटी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरठाण, तिडका, बोरमाळ, तांडा यासह इतर शेताशिवारात सिंगल फेज लाईट बंद केल्यानं शेतकरी संतप्त झालेत. या भागाला अजिंठा डोंगर रांगा लागून असल्यानं या ठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांच्या तावडीतून पीक वाचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे सिंगल फेज लाईट सुरू करण्यात यावी या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बनोटी सबस्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून वर्गमित्रानेच मित्राची 8 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय. शोएब अली राहणार चांदूर बाजार असं आरोपीचं नाव असून विकास पवते असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांकडून तरुणाच्या तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.